नमस्कार, JSS महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आता आलेलो आहे सध्या महादेवनगर मांजरे या ठिकाणी। या ठिकाणी विराट हिंदू संमेलन या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी आपल्यासोबत सध्या आता सकल हिंदू समाजचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत। तर आपलं सर्वप्रथम नाव? माझं नाव गणेश बिर्ले आणि इथे माझ्यासोबत आमचे व्हॉलंटियर्स आहेत सगळे सकल हिंदू समाज संमेलनासाठी ज्यांनी काम केलेलं आहे। तर आज आपण सकल हिंदू समाजाचं विराट सभा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर याबद्दल आपलं थोडक्यात माहिती। संघाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पूर्ण भारतामध्ये विराट हिंदू संमेलने आयोजित केली जात आहेत। संघाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असले तरी हा कार्यक्रम पूर्ण हिंदू समाजाचा आहे, सकल हिंदू समाजाचा आहे। समाजामधील सर्व गणेश मंडळे, सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची मंडळे आणि सर्व हिंदू कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत। आणि उद्देश असा आहे की सर्व हिंदू समाजांना, सर्व देशभक्तांना एका पटलावरती घेऊन येणे आणि त्यांच्यामार्फत काही समाजाचं, काही हिंदू समाजाचं प्रबोधन घडवून आणणे, त्यांना काय कराव्यात अशा काही गोष्टी सांगणे आणि सर्वांचे विचार सोबत घेऊन त्यांना सर्वांना सोबत घेणे, असा ह्या संमेलनाचा उद्देश आहे। आणि अशी संमेलने पूर्ण भारतामध्ये होत आहेत। पुण्यामध्ये साधारणपणे 400 पेक्षा जास्त संमेलनं होत आहेत। तर त्यातलं हे महादेवनगर मांजरीमधलं एक हिंदू संमेलन आहे। नमस्कार, मैं छाया जैन हूँ, प्रोफेशन से सीए हूँ, लेकिन आरएसएस की शाखा से जुड़ी हुई महिलाओं की जो शाखा कैंप में लगती है। और आज हमने यहाँ पे मांजरी महादेव नगर का विराट हिंदू सम्मेलन रखा था, जिसमें बड़ी संख्या में लेडीज़, जेंट्स, बच्चे सभी ने पार्ट लिया। बच्चों ने सांस्कृतिक वेशभूषा में अपना स्टेज शो किया और सभी के लिए इस्कॉन की तरफ से आज प्रसाद था, 11 एकादशी होने की वजह से। सभी से निवेदन है कि हिंदू सम्मेलनों में आते रहें, हिंदू शक्ति को और बढ़ाते रहे, सनातन धर्म को बढ़ाते रहे। धन्यवाद। मेरा नाम आशीष कुमार मिस्त्री है। मैं महादेवनगर कम बस्ती का प्रमुख हूँ आरएसएस में। तो आज हमने ये हिंदू सभा का आयोजन किया है। आज बड़ी संख्या में लोगों ने पार्टिसिपेट किया है। हमने महाप्रसाद रखा, अभी महाप्रसाद चालू है और लोगों ने अच्छा सहयोग दिया है और ऐसा ही सहयोग हमको मिलता रहे, ऐसी आशा रखते हैं। धन्यवाद। मी ईशा संत। आम्ही सर्वजणी इथल्या मांजरी पुणे इथले रहिवासी आहोत आणि आज इथे जी हिंदू विराट सभा झाली, संमेलन झालं 29 मार्च 2026 रोजी। यामध्ये मुलांचे देखील कल्चरल कार्यक्रम आपण इथे घेतले होते आणि खूप छान कार्यक्रम झाला। आणि त्यामुळे कसं असतं, मुलांना एक इनकल्केट होते फिलिंग की वेगवेगळे महापुरुष कोण होते, त्यांनी काय केलं, त्या कॉम्पिटिशन किंवा त्या एक सादरीकरणामुळे त्यांना देखील अनेक गोष्टी समजतात ज्या कदाचित हिस्ट्री टेक्स्टबुक नुसती वाचून कळल्या नसत्या। तर हा एक खूप प्लस पॉईंट इथे सादरीकरणामध्ये झाला। छान खूप भाषणं झाले आणि त्यानिमित्ताने जे आपण एकत्र येतो, 4 गोष्टी सगळ्यांमध्ये होतात, त्यामुळे एक सगळ्यांसोबत एक टीम असल्याची भावना छान इनकल्केट होते। कोणाला काय? माझं नाव राजनंदिनी टिळेकर आणि विराट हिंदू संमेलनमुळे खूप चांगली माहिती मिळाली आणि अशीच माहिती सगळ्यांना कळाली पाहिजे आणि असाच कार्यक्रम व्हावा। थँक्यू। जय नमस्कार। आज जे सकल हिंदू समाज हिंदू संमेलन जे झालं ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जी 100 वर्ष पूर्ण झाली आणि त्या 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो काही समाजाकडून संघाला अपेक्षित असं काही बदल आहेत, ते बदल कसे घडवायचे, पंचपरिवर्तनचे जे मुद्दे आहेत ते कसे समाजापर्यंत पोचवायचे, याच्यासाठीचा हा सगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा प्रयत्न आहे। आणि असेच कार्यक्रम सर्व देशभरात होत आहेत। आज तसाच कार्यक्रम महादेवनगर वस्तीमध्ये झाला। महादेवनगर वस्ती 1 आणि 2 अशा दोन्ही मिळून एकत्र झाला। याला शाळेचं एक ग्राउंड उपलब्ध केलं होतं आणि सर्व स्वयंसेवक तसंच हिंदू प्रेमी सगळे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि देव, देश आणि धर्म याच्या जागृतीसाठी काय करावं याचं वक्त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला होता। असेच कार्यक्रम पुढच्या काळात आम्ही करत राहू। त्यालासुद्धा लोकांनी असाच भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपल्या राष्ट्रासाठी एक पाऊल पुढे यावं, हीच सगळ्यांना विनंती।
माझे नाव अश्विनी महावीर पाटील. मी मांजरी येथे राहते आणि आज मी प्रथमच या हिंदू संमेलनासाठी सम्मिलित झाले. पण मला इथे येऊन खूपच छान वाटलं. अशीच आपण एक प्रकारे हिंदू धर्माचे म्हणजे केलं पाहिजे. हिंदू धर्माबद्दल एवढंच बोलते.